नमस्कार. आज मी बनवत आहे हिरव्या वाटाण्याचे वडे. अर्धा किलो शेंगाचे मी दाणे इथे काढून घेतलेले आहेत. या वड्यांकरता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, धने याला मी दरदरसं मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. आपण याला खलबत्त्यातही कुटून घेऊ शकतो. आता ह्या वाटाण्याच्या दाण्यांना स्वच्छ धुवून आपल्याला पाणी न घालता असं ओबडधोबड आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. याला मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा. मी 2 कांदे ह्या ठिकाणी घातलेले आहेत. जो मसाला आपण कुटून तयार करून घेतलेला आहे तो इथे मी घालते आहे. आता आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद. तिखट घालताना लक्षात घ्या की आपण हिरवी मिरचीसुद्धा इथे घातलेली आहे. पाव टीस्पून हिंग, चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. बारीक चिरलेला सांबार इथे घालायचा आहे आणि ह्या सगळ्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 3 टेबलस्पून बेसन आणि 1.5 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालत आहे. तांदळाच्या पिठामुळे वडे आपले छान क्रिस्पी होतात. बेसनाचं प्रमाण असं काही निश्चित नाही आहे. एकदा याला पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. गरज पडली तेव्हाच आपल्याला इथे 1-2 टीस्पून पाणी घालायचं आहे. गरज पडल्यास थोडंसं बेसनही यामध्ये घालून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये 2 टेबलस्पून तीळ घालते आहे. हे ऑप्शनल आहे पण याच्यामुळे चव छान येते. मिश्रण आपलं तयार आहे. आपल्याला हव्या त्या आकारात हे वडे थापून घ्यायचे आहेत. मी हाताला थोडंसं पाणी लावत आहे आणि हे वडे थापून घेत आहे. आपण पातळ किंवा जाड जसे आपल्याला वडे पाहिजे तसे आपण करून घेऊया. एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं म्हणजे आपल्याला गॅस लो करायचा आहे आणि ही वडे यामध्ये लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान तळून घ्यायची आहे. वडा वर आल्यावरच आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे. असे उलटपुलट करून आपण अंदाजाप्रमाणे गॅस कमी जास्त करून हे वडे आपल्याला गोल्डन कलरवर छान तळून घ्यायचे आहेत. हे वडे गरम गरम खायलाच फार छान लागतात. वडे आपले झालेले आहेत. हे मी काढून घेते आहे. उरलेले वडेही मी ह्याच पद्धतीने तळून घेत आहे. आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे आपले छान क्रिस्पी झालेले आहेत. यांना तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सर्व करा. हे गरम गरम खायला फार छान लागतात. ह्या वड्यांना तुम्ही कढीबरोबरही खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.